मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पेनमधील कासमाळ येथील सर्वात प्रसिद्ध असलेला धबधबा आणि तेथे कसे जायचे याची संपूर्ण माहिती। पेनकडून खोपोलीकडे जाताना उजव्या बाजूला आपल्याला बोरगावकडे जाणारा रस्ता लागतो। याच रस्त्याने पुढे गेल्यावर आपल्याला कासार तलाव लागते। कासार तलावाच्या उजव्या बाजूनेच आपल्याला बोरगावकडे जाणारा रस्ता लागतो। याच रस्त्याने आपल्याला कासमालकडे जाता येते। येथून कासमाल धबधब्याचे अंतर 12 किलोमीटर आहे। येथून कासमाल धबधब्याकडे पोहोचण्यासाठी अंदाजे 30 ते 40 मिनिटे लागतात। या रस्त्याने थोडा पुढे गेल्यावर आपल्याला सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता लागतो। येथून थोडा पुढे गेल्यावर आपण बोरगाव या गावात जाऊन पोहोचतो। या रस्त्यावरून जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला हिरवीगार झाडे बघायला मिळतात। कासमाळ हे ठिकाण निसर्गरम्य ठिकाणी असल्यामुळे या रस्त्यातून जाताना आपल्याला हिरव्या निसर्गाचा आनंद घेता येतो। या रस्त्याने थोडा पुढे गेल्यावर आपल्याला कासमाळ हे गाव लागते। या रस्त्याने कासमाळ येथून थोडा पुढे गेल्यावर आपल्याला काही ठिकाणी वळणे लागतात। कासमाळ गावातून थोडा पुढे गेल्यावर आपल्याला विराणी हे गाव लागते। त्याच्या थोडा पुढेच आपल्याला नागमोडी वळणे असलेला रस्ता लागतो। धबधब्याकडे जाणारा रस्ता ड्रोन कॅमेऱ्यामधून कसा दिसतो ते पाहूया।
विराणी गावातून पुढे गेल्यावर आपल्याला काही ठिकाणी खराब रस्ता लागतो. या रस्त्याने थोडा पुढे गेल्यावर आपल्याला डोंगर फोडून तयार केलेला रस्ता लागतो. या रस्त्याने थोडा पुढे गेल्यावर आपल्याला डाव्या बाजूनेच धबधब्याकडे जाणारा रस्ता लागतो. याच रस्त्याने आपल्याला व्याघ्रेश्वर मंदिराकडे देखील जाता येते. येथून धबधब्याकडे जाणारा रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे. येथून आपल्याला अर्ध्या रस्त्यापर्यंत बाईक घेऊन जाता येते. येथून धबधब्यापर्यंत जाण्यासाठी अंदाजे 5 मिनिटे लागतात. हा धबधबा मुंबई आणि पुणे शहरांच्या जवळ असल्याने पर्यटकांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. या रस्त्याने जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला मोठ्या प्रमाणात झाडे बघायला मिळतात. येथून थोडा पुढे चालत गेल्यावर उजव्या बाजूलाच आपल्याला व्याघ्रेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता लागतो आणि सरळ आपल्याला धबधब्याकडे जाणारा रस्ता लागतो. येथून थोडा पुढे गेल्यावर आपण पेनमधील प्रसिद्ध असलेल्या कासमाळ धबधब्याकडे येऊन पोहोचतो. या धबधब्याला व्याघ्रेश्वर धबधबा देखील बोलले जाते. पावसाळ्यात या धबधब्याचे सौंदर्य अधिक वाढते. सुट्टीच्या दिवसामध्ये या धबधब्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. हा व्याघ्रेश्वर धबधबा हिरव्यागार झाडीने वेढलेला असून येथे शांत आणि सुंदर वातावरण असते. हा धबधबा पेन शहराच्या जवळच असल्यामुळे येथे सहज पोहोचता येते. या धबधब्यावरून खाली गेल्यावर आपल्याला मोठा धबधबा बघायला मिळतो. या धबधब्याच्या खाली उतरण्यासाठी आपल्याला व्याघ्रेश्वर मंदिराकडून रस्ता आहे. हा व्याघ्रेश्वर धबधबा निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ घालवण्यासाठी एक उत्तम जागा आहे. ड्रोन कॅमेऱ्यातून हा धबधबा कसा दिसतो ते पाहूया.